नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। फाजलपुरा येथील श्री शुक्लेश्वर मंदिर देवस्थानाच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणामुळे नोंदणी विभाग पुन्हा चर्चेत आलाय। खुलताबाद येथील सहाय्यक दुय्यम निबंधक अशोक इंगोले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने दस्त नोंदणी केल्याचा गंभीर आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर जिल्हा अध्यक्ष सतीश नरवडे यांनी केलाय। याबाबत जिल्हा निबंधक वर्ग 1 यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार संबंधित जमीन ही धर्मदाय आयुक्ताकडे नोंद असलेली देवस्थान मालमत्ता आहे। मात्र 18 फेब्रुवारी रोजी खुलताबाद येथे या जमिनीचे एकूण 10 दस्त नोंदवण्यात आले। यामध्ये 5 भाडेपट्टा रद्दपत्रे आणि 5 खरेदी खतांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच भाडेपट्टा देण्याचा अधिकार नसताना तो देण्यात आल्याचे दाखवण्यात आले। काही व्यवहारामध्ये विसंगती असून न्यायालयाने पूर्वी फेटाळलेल्या गिफ्ट डीडचा संदर्भ देण्यात आल्याचा आरोप आहे। मूळ कागदपत्रांचा सुसंगत पुरावा नसतानाही नोंदणी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे। विशेष म्हणजे मालमत्ता शहरात असताना नोंदणी खुलताबाद येथे करण्यात आल्याने संशय अधिक गडद झालाय। नियमबाह्य बाबी लपविण्यासाठी हा व्यवहार बाहेर नेल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून 15 ते 20 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आता प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले। रजिस्ट्री कार्यालयातील खुलताबाद तालुका येथील सहाय्यक दुय्यम निबंधक अशोक इंगोले यांनी फाजलपुरा येथील जागेचे डॉक्युमेंट्स तिथं दस्त नोंदणी केले। सदरील जमीन ही शुक्लेश्वर ट्रस्टची असून बेकायदेशीररित्या त्यांनी दस्त नोंदणी केलेली आहे। यामध्ये त्यांनी स्वतःच्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून व संबंधितांना कसा फायदा मिळेल या हिशोबाने त्यांनी ती दस्त नोंदणी केलेली आहे आणि या संदर्भात चॅरिटी कमिशनला सुद्धा या प्रकारची नोंद आहे। परंतु कुठलेच शहानिशा न करता त्यांनी बेकायदेशीर दस्त नोंदणी अशोक इंगोले यांनी केलेली आहे। आम्ही सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांना या संदर्भात सर्व माहिती व पुराव्यासहित तक्रार नोंदणी दिलेली आहे। विवेक गांगुर्डे साहेब यांनी सांगितलं की लवकरच आम्ही या पद्धतीत कारवाई करू आणि लिगली काय ते बघून संबंधितांना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करू। तुम्ही निवेदन दिले त्यावेळेस काय त्यांनी बघितले, त्यांनी आम्ही त्यांना जे पुरावे दाखवले ते पुरावे बघून ते स्तब्ध झाले। त्यांच्याकडे शब्दही नव्हता। याबद्दल मी सध्या काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, पण एक आश्वासन देतो तुम्हाला का लवकरात लवकर याचा मी छडा लावेल। जे कोणी बेकायदेशीर असेल त्या बेकायदेशीर त्यांना बरोबर आम्ही कायदेशीर नोटीस व कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करू। चॅरिटी कमिशनकडून मान्यता घ्यावी लागते असे त्यावेळेस मान्यता घेण्यात आली। मुळात यांनी जे 5 भाडेपट्टे रद्द केलेले आहेत, 5 खरेदी खत केलेले आहेत, यामध्ये ज्यांनी भाडेपट्टे रद्द केले त्यांना कुठलाही अधिकार नसताना सहाय्यक दुय्यम निबंधक अशोक इंगोले यांनी ते भाडेपट्टे रद्द केलेले आहेत आणि त्यानंतर रद्द केल्यानंतर 5 खरेदी खत त्यांनी केलेले आहेत। असे टोटल 10 दस्त नोंदणी बेकायदेशीरपणे अशोक इंगोले यांनी केलेली। यामध्ये कुठलाही नियम व अटीचं पालन न करता आपल्या स्वतःच्या प्रशासनाला त्यांनी वेटीस धरून हे काम केलेलं आहे। ते मंदिर देवस्थान कोणत्या ठिकाणी आहे? ते दस्त नोंदणी कोणत्या कार्यालयात? मंदिर तेच तर मंदिर हे छत्रपती संभाजीनगर फाजलपुरा इथे आहे आणि दस्त नोंदणी मात्र इथं जमत नसल्यामुळे खुलताबाद तालुक्यामध्ये केलेली आहे। म्हणजे किती शोकांतिक आहे, काय गडबड आहे अशी। याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाले? 100% खूप मोठ्या प्रमाणात लाखो करोडो रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे। संबंधितांना लाखो करोडो रुपयाची जी प्रॉपर्टी ही कवडी मोल किमतीमध्ये मिळालेली आहे आणि याच्यामध्ये हिंदू मुस्लिम होऊ नये भविष्यामध्ये आणि होण्याची खूप मोठी संभावना आहे। कारण की हे हिंदू देवस्थानाची जमीन ही एका मुस्लिम व्यापाऱ्याने विकत घेतलेली आहे। याच्यामध्ये खूप खरेदी विक्री होतच असते, परंतु ट्रस्टची जमीन आहे। चॅरिटी कमिशनला त्याची नोंद आहे। आमच्याकडे हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, जुने खासरा पत्र, त्या नगर भूमापन अधिकारीचे रेकॉर्ड्स आहेत। हे सर्व रेकॉर्ड बघता यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता बेकायदेशीर दस्त नोंदणी यांनी केलेली। आपलं नाव? सतीश नरवडे, भीमशक्ती शहर जिल्हा अध्यक्ष। आमच्या भीमशक्ती संघटनेचे लीगल ॲडवायझर
ॲडव्होकेट परवीनजी कारेगावकर साहेब आहेत, त्यानंतर संघटनेचे ज्येष्ठ नेते दिलीपजी केदारे आहेत, सागरजी प्रधान आणि युवा नेते गोलू प्रधान आहेत, सर्व शिष्टमंडळ.